सो वेलकम टू महेश ठाकरे यूट्यूब चॅनल. तुमचा या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आज 7 सप्टेंबर, आज गणेश चतुर्थी आहे. तर आज न्यू पनवेलमधील जेवढे पण मोठाले गणपती आहेत त्या गणपतीचं कसं डेकोरेशन केलं आहे, कशी सजावट आजूबाजूची केली ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि मी आत्ताच आलो बंधाऱ्यावरून. मला वाटलं बंधाराच्या इथं पण सुद्धा डेकोरेशन केलं आहे, पण तिथं गणपती नाही आहे. बहुतेक पुढच्या गौरा गणपतीचा वगैरे असं त्याचा असेल बहुतेक. म्हटलं इथं पण असेल, नाही तर मी तिथं पण पहिला गणपतीचा तुम्हाला डेकोरेशन दाखवलं, पण नाही तिथं फक्त सजावट केली अशी आजूबाजूची मंडप बांधला असं. तर आज बघू आता पहिला गणपती तर बांट्याच्या इथल्या गार्डनमधला आहे. तर गार्डनमधला बघू गणपती कसं सजावट केलं आहे. आणि गेल्या वर्षीची सुद्धा व्हिडिओ आहे, ती पण जाऊन बघा. गेल्या वर्षीची कशी व्हिडिओ ते नक्की बघा तुम्ही. आणि डेकोरेशन कसं होतं ते सुद्धा बघा. तर चला पुढे भेटू. मित्रांनो, मी गेल्या वर्षी गणपतीची स्टार्टिंग केली होती तिथूनच यावर्षी पण तिथूनच मी पहिली स्टार्टिंग केली. आणि गेल्या वर्षीचं गणपती त्याचं डेकोरेशन असं म्हणजे चंद्र वगैरे, चांदण्या वगैरे असं पृथ्वीचं वरचं म्हणजे असं सर्व हे होतं डेकोरेशन. आणि यावर्षी आहे थोडं नॉर्मल आहे. गेल्या वर्षी चांगलं होता, तर तसं आहे चांगला, आवडलं मला. तर बघू आता आपण पुढचा अजून एक गणपती बघू. याच भागात बहुतेक 4-5 गणपती आहेत आपल्या बांट्याच्या या भागामध्ये. तर बघू चला पुढे. नमस्कार मित्रांनो, आता बघू समोरचा गणपती, एक समोर गणपती आहे. बघू आता कसं आहे. हा बघा समोर असं आहे. गार्डनमध्येच हा पण गणेश महाराजाची जाऊ या साईडला आहे रस्त्याच्या अलीकडं. तर बघू आता कसं आहे डेकोरेशन आतमध्ये. मित्रांनो, इथं 2 खड्डे पडले. हे छोटे गणपती विसर्जन करण्यासाठी केले, कारण चांगली पद्धत आहे ही. पण कशाला उगाच तलाव नद्या खराब करायला पाहिजे. ते सर्वात जास्त म्हणजे त्याच्यामुळे जे पूर्ण समुद्र जातं तेच मग परत आपल्यालाच प्रदूषण होतं तो सगळं. हे उलट चांगलं केलं, इथे खड्डे पाडले. चांगल्या पद्धतीचं सुद्धा पण इथं विसर्जन होईल. खूप चांगलं आहे. आपण चला आता पुढच्या माध्यमातून आपण आता बहुतेक इकडचे आता मोठालेच गणपती आहेत तेच आता बघू. आणि हा आपला गणपती कसा वाटला हा आत्ताच्या व्हिडिओमधला नक्की कमेंटमध्ये सांगा. बहुतेक गेल्या वर्षीचं म्हणजे थोडा छोटा होता, मोठा आहे थोडा. बघू आता पुढं जाऊ. ओके. हा रुद्र गणेश, तुम्हाला ही मूर्ती खूपच आवडली असेल. मोठी आहे खूप आणि डेकोरेशनसुद्धा चांगलंच केलं आहे. आणि रुद्र गणेश या गणपतीचं आगमन होत होतं त्यावेळी आम्ही म्हणजे दुर्गामाता गोविंदा पथक याच्यातर्फे आम्ही 6 थराची सलामी आणि 5 आम्ही फिरवलेले असे गोलगोल. आणि ती सुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ॲड करतो, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि असेच आम्ही या न्यू पनवेलमधील 5 गणपती आहेत ते मोठाले
याच भागात आहेत ते पण सुद्धा पुढे दाखवतो. त्यांना सुद्धा आम्ही अशी 5 थराची सलाम दिली होती. खूप मजा मस्ती केली होती त्यावेळी काय ब्लॉग वगैरे असं बनवलं नसतं. मला माहीत होतं का हे ब्लॉगमध्ये गणपती येतीलच आणि काय शॉर्ट व्हिडिओ आपण त्या काढले असेल त्या व्हिडिओ याच्यामध्ये मी ॲड करतो नंतर. ते बघा मग आता बघू, चल पुढे बघू आता कुठे आहेत. आता बघतो आता चिंतामणी, पनवेलचं चिंतामणीचं तिथं मोठा गणपती आहे, तिथंच जाऊ आता. त्यानंतर बघू दुसरे. ओके चला. मोठ्या दिलाने जोमाने म्हणायचं आहे, मंगळमूर्ती गणपती बाप्पा. मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले हे पनवेलमधील सर्वात मोठे गणपती? तर हे अजून भरपूर असतील पण आता बस झाला. मी पण आता जातो घरी. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट कॅप्शनमध्ये चांगलाच एक कमेंट उरकून टाका कसं आवडली की नाही. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. परत आपण नवीन व्हिडिओ माध्यमातून भेटू. ती नक्की आपली बहुतेक मला तर लालबाग आणि चिंतामणी याचा ब्लॉग आता पुढच्या आठवड्यापर्यंत येऊन जाईल. तर चला, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की व्हिडिओ एंड करतो आता. बाय.